Hello guys and good morning and welcome back to my channel. And 2 दिवसांनी काहीतरी आहे आणि ते खूप असं महत्त्वाचं नाही बोलू शकत पण स्पेशल आहे. अँड आज आहे 22 तारीख, 2 दिवसांनी आहे 24 तारीख आणि 24 तारखेला आहे माझा बर्थडे. अँड त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. दरवर्षी या दिवसाचं मी खूप वेट करते आणि तो येत आहे. येण्याआधी जेवढी एक्साइटमेंट असते ती झाल्यानंतर निघून जाते की परत 1 वर्ष वाट बघावी लागेल. सो खूप एक्साइटमेंटमध्ये आहे. अँड वाईट ह्याचं वाटतं आहे की पेपरच्या दिवशीच माझा लास्ट पेपर आहे. मीन्स अर्धी खुशी आणि अर्धी गम आहे, कारण की पेपरच्या आधी ब्लास्ट नाही होऊ शकत. पेपरच्या नंतर जेवढं ब्लास्ट व्हायचं तेवढं व्हायला लागेल. अँड ठीक आहे, लास्ट पेपर आहे, बायोलॉजी आहे, होऊन जाईल. जसे बाकीचे पेपर केले तसेच होऊन जाईल हा पेपर पण. अँड त्या 2 दिवस पण माझ्यासाठी असे 200 वर्षांसारखे आहेत. अँड खूप एक्सायटेड आहे मी बड्डेसाठी. अँड माझ्या फ्रेंड्सना बोलवणार आहे घरी. सो ते येतील आणि मग आम्ही मजा मस्ती करू. अँड मम्मीचं असं चाललेलं की म्हणजे मला माहीत नाही, ती आधीला सांगत होती तेव्हा मी ऐकलं की दे आर गोइंग टू गिव्ह मी सरप्राईज. बट ते काय आहे ते माहीत नाही मला. फक्त त्यांचं असं डिस्कशन चालू होतं, तिला कळू देऊ नको. आता ती काय आहे, सरप्राईज आहे का उगच फक्त ऐकायला जाऊ दे. मला नाही वाटत उगच असं करतील, सरप्राईजच असेल. सो बघूया त्या दिवशी. सो हा जो व्लॉग असणार आहे तो बेसिकली बड्डे व्लॉग असणार आहे. अँड पूर्ण दिवस काय करणार आहे मी बड्डेच्या दिवशी ते जस्ट फक्त दाखवणार आहे तुम्हाला. सो बघूया आता कसं काय. आता सध्या तर अभ्यास चालू आहे परवाच्या पेपरचा. सो आत्ता जस्ट असा मी ब्रेक घेतला अभ्यासातून. म्हटलं गाईजना भेटूया, जरा त्यांना सांगूया की त्यांचा VIP माणसाचा बड्डे येतो आहे. सो एक रिमाइंडर देऊन ठेवूया म्हणून सांगितलं की माझा बड्डे येतो आहे, सेलिब्रेट करा, विसरू नका, विश करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. काल उन्हातून आली आहे की मला बरंच नाही वाटत आहे. अँड त्या दिवशी पण सेम झालं फिजिक्सच्या पेपरच्या टायमिंगला पण. काल ॲक्च्युली आमचं IT चं मॉक टेस्ट होती. सो सेंटरपासून कॉलेजला चालत गेलो, कॉलेजवरून घरी चालत आले, त्यामुळे उन्हाचा खूप त्रास होतो. बरंच नाही आज सकाळपासून. काल जरासं डोकं दुखत होतं, आत्ता पण बरंच नाही. अँड एवढ्या एक्साइटमेंटमध्ये हे असं बरं नाही वाटत. सो माय इम्युनिटी इज फायटिंग अगेन्स्ट इट. अँड वाटेल लगेचच बरं. तो आज आहे माझा बड्डे आणि माझ्या मम्मीने माझ्यासाठी बड्डे गिफ्ट ऑर्डर केलं आहे आणि ते जस्ट आत्ता आलं आणि मला काहीच आयडिया नव्हती. व्हेरी सरप्रायझिंग. तर उघडून बघूया काय आहे. गाईज हे बघा, मी खूप खुश आहे आणि मला हे खूप दिवसापासून पाहिजे होतं. अँड ते मला भेटलेलं आहे. थांबा मी तुम्हाला मम्मी दाखवते. मम्मीला पण थँक्यू बोलूया. मम्मा थँक्यू. अरे हे उघडतं, ते स्टिक आहे. सो गाईज फायनली मी ह्याला स्टँड लावलेला आहे. मला खूप मजा येते. आय एम सो हॅपी बिकॉज हे माझ्यासाठी नवीनच होतं. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं हे असतं. बट मी खूप सारे यूट्यूबर्सकडे बघितलं, ते लोक हे वापरतात. सो मी बघितलं ॲमेझॉनला आणि खूप स्वस्तात भेटलं हे. 200पर्यंत हे तुम्हाला भेटून जाईल. ते पण वेगवेगळ्या मॉडेल्स असतात त्याच्यात. तर मी हा 200वाला मॉडेल घेतलेला आहे. आणि मी म्हणजे कसं अनएक्सपेक्टेडली होऊ शकतं, मला जस्ट तो भेटला ॲमेझॉनला. मी मम्मीला ती लिंक पाठवली, मम्मीने ऑर्डर पण केलं. सो इट वॉज जस्ट अनएक्सपेक्टेड आणि मी खूप खुश आहे गाईज. वन्स अगेन मम्मीला खूप 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 थँक्यू. सो मिलते हैं बाद में. गाईज फायनली मी रेडी झालेली आहे. ते माझा आउटफिट बघू शकता. कशी दिसते मला लगेच कमेंट करून सांगा. येऊ का काय?
तुला किती छोट्या बनवल्या आहेत. पाया पड देवाच्या. ओवाळ का ना मला. बस हॅपी बर्थडे. गाईस तुम्ही बघू शकता हे मम्मीने 36 भोग बनवले. आपण एकदा गाईस तुम्ही बघू शकता मम्मीने माझ्यासाठी 36 भोगाचा नैवेद्य केलाय. खूप भारी वाटतंय. सो खाऊया आता. मी असं तुम्हाला बोलते की मी सेल्फी स्टिक घेतलेली आहे अँड मी आता इथे लावली आहे याला कॅमेऱ्याला. अँड मम्मीने माझ्यासाठी 56 का 36 भोग बनवलेले. हे पण खूप मोठं सरप्राईज होतं. सकाळपासून गाईज मी आता फायनली रेडी झाली आहे. तुम्ही मला बघू शकता. हा आहे माझा बर्थडे ड्रेस. गाईज हे लोक माझ्या बर्थडेला आले आहेत. हाय करा. सो गाईज बघा मी रेडी झालेली आहे आणि आता आपण लगेचच केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हे गाईज सो फायनली बड्डे झालेला आहे अँड ज्या दिवसासाठी मी वेट केलेला तो दिवस येऊन गेला आहे. अँड तुम्ही बघू शकता माझं सेलिब्रेशन. अँड जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा यार. बाय बाय.